ज्या मुलांनी इथं या ठिकाणी समोर येऊन मनोगत व्यक्त केलं त्यांच्यासाठी आपण सर्वजण एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. एवढं सुंदर या ठिकाणी येऊन मुलं बोलले आणि इथं आल्यापासून मला माझ्याच 10वीचा माझा निरोप समारंभ आठवत आहे. आमच्या निरोप समारंभामध्ये इंद्रजित भालेराव सर कवी आहेत, ते तुम्ही त्यांची कविता पण ऐकलेली असेल. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, ही त्यांची कविता आपल्याला अभ्यासाला सुद्धा आहे. आणि या निरोप समारंभानंतर जसं आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे सर आमचा फोटो घ्या, तुमच्यासोबत फोटो घ्या असं जेव्हा म्हणत होतो, खरं तर माझं शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. आत्ताशीच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल आता या वर्षी. तर हे बघा, आपल्याला आपल्या मनामध्ये जर एखादी प्रबळ इच्छाशक्ती असेल, हा कार्यक्रम ठेवण्याचं शिक्षकांचं एक ध्येय असतं की मुलांनी कोणाची तरी प्रेरणा घेऊन पुढे जावं. शिक्षकांनी तर आपल्या रोमरोमात भिनवलेलंच असतं. मी सुद्धा टीचर म्हणून 5 वर्ष जॉब केलेला आहे. त्यांचं एक ध्येय असतं की मुलांनी कोणाची तरी प्रेरणा घेऊन पुढे जावं. तर तुम्हाला जे काही बनायचं आहे हे तुमच्या मनामध्ये आधी ठसलेलं जर असेल तर तुम्हाला कसलीच अडचण आणि कसलीच भीती वाटत नाही आणि पुढे जायला तुम्ही सक्षम बनता. त्याच्यासाठी तुम्हाला खूप जण मार्गदर्शन करतील, बोलतील, आपापले अनुभव शेअर करतील. पण मुलांनो, एक महत्वाची गोष्ट जी असते की तुमच्या मनातून आवाज काय येतो त्याच्यावर जर तुम्ही फोकस केला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता, एवढं मी तुम्हाला सांगते. तर शाळेबद्दल जे काही बोलले इथं मुलं, ते ऐकून माझं मन खरंच म्हणजे भरून आलेलं आहे. शाळेसाठीच मी या ठिकाणी रचना सादर करणार आहे. दिशा जीवनाला शाळेनेच दिली, नाव आयुष्याची पैलतिरी नेली. दिशा जीवनाला शाळेनेच दिली, नाव आयुष्याची पैलतिरी नेली. नव्या आशेचा नित्यमणी ध्यास, तिच्या संस्काराचा जपला वसा खास, तिच्या संस्काराचा जपला वसा खास. डगमगणाऱ्या पावलांना धैर्य इथेच लाभले, डगमगणाऱ्या पावलांना धैर्य येथेच लाभले. तळपत्या वाळवंटीही श्रावण सुख भोगले. झेपावण्या आकाशी बळपंखात भरले, झेपावण्या आकाशी बळपंखात भरले. अंगण पारखे होताना मोती आसवांचे झरले, अंगण पारखे होताना मोती आसवांचे झरले. या ठिकाणी आपण स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन केलेलं आहे. आणि मुलींसाठी ज्या सावित्रीमाईंनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं त्यांच्यामुळेच आज मी तुमच्या इथे समोर उभा आहे. मॅडम सुद्धा त्यांच्यामुळेच आहेत. आणि आपण इथं जे मुक्त श्वास घेतो, शिक्षण घेतो, ते फक्त माय सावित्रीमुळेच. तर त्यांच्या जीवनातून देखील आपल्याला काय कळतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं जे ध्येय असतं ते ध्येय आपण कधीच सोडायचं नाही. ते ध्येय आपल्याला कसं गाठता येईल याकडेच आपलं लक्ष असायला पाहिजे. कविता आवडतात का? तर माझ्या कवितेतून तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा ठरणार आहे. आणि तुमच्या भावना ज्या ऐकल्या मी, बहुतेक तर त्याच याच्यामध्ये उतरल्या गेलेल्या आहेत. बघा आपलं मन किती जुळतं. मी तुम्हाला भेटले होते का आधी? नाही. मला बोलायचंय, मला एकटीला बोलता येत नाही किंवा भाषण वगैरे काही करता येत नाही. बोलणार ना तुम्ही माझ्यासोबत? तुम्ही इतकं छान इथं बोललात, तसं मला अजिबात बोलता येत नाही. तुम्ही जर बोललात तरच मी बोलू शकणार आहे. तर म्हणायची कविता. या अंगणात तिच्या विश्वासाची सावली ती, या अंगणात तिच्या विश्वासाची सावली ती. हृदयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानज्योत लाविली ती, हृदयात विद्यार्थ्यांच्या ज्ञानज्योत लाविली ती. जग जिंकण्या झाले सज्ञान संयमी ते, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरले चित्र मी शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरले चित्र मी शाळेचे. रोम रोमात जतन केले आपले पण हे शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे. अशीच काहीतरी अवस्था आज तुमची आहे, बरोबर? आता दुसरं कडवं. हो, आवाज लय कमी आला रे. कशी वर्णावी गाथा ही प्रसंगी माऊली होते, पाऊले ही अडकळता मायेने जवळ
घेते, कशी वर्णावी गाथा ही प्रसंगी माऊली होते. पाऊले अडकळता मायेने जवळही घेते, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे संस्कार या शाळेचे. अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे. कधी शिकविले खेळ आम्हाला उनिया शिस्त, कधी शिकविले खेळ आम्हाला उनिया शिस्त. ज्ञान विज्ञानाच्या साथीत अंधकार करण्या नष्ट, ज्ञान विज्ञानाच्या साथीत अंधकार करण्या नष्ट. दानाने ज्ञान वाढे हे पवित्र शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे. रोम रोमात जतन केले आपले पण हे शाळेचे, अंतरीच्या गाभाऱ्यात कोरिले चित्र मी शाळेचे. तुम्हाला या ठिकाणी शाळेमधून जे संस्कार मिळालेले असतात, आपण शाळेत आल्याच्या नंतर चिखलाचा गोळा प्रमाणे आपलं जीवन असतं, त्याच्यावर संस्कार करून 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 सर आपल्याला इतकं घडवत असतात आणि ते संस्कार आपल्या मनावर इतके बिंबलेले असतात की आपल्याला पुढच्या कोणत्याही अडचणीमध्ये जीवनातल्या ते आपल्याला घडवत असतात. पण त्याच्यासाठी आपण शाळेशी जोडून राहणं महत्वाचं आहे. आमच्या वेळेला तर काही मोबाईल वगैरे काहीच नव्हते, त्याच्यामुळं शाळेचे शिक्षक आज आम्हाला जिथं भेटतात, आज जरी शाळेत गेलं तरी सुद्धा ते आम्हाला ओळखतात आणि बोलतात. हे कशामुळे, तर आपली जी नाळ जोडली जाते शाळेशी, त्या नाळेचा हा परिणाम असतो. आपण इथं वाढतो, रांगतो, बागडतो, खेळतो, सगळ्या काही आठवणी आपल्या शाळेत असतात. इथून पुढं असं तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर काही नसतं. वेळेवर या, वेळेवर जा, अभ्यास करा, तिथं आपली आपली जबाबदारी आपण पेलायची असते. तिथून पुढं तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही शाळेत वेळेवर का आला नाही, कॉलेजमध्ये वेळेवर का आला नाही, युनिफॉर्म का घातला नाही. हे जे इथून पुढचं जीवन असतं ते स्वावलंबीपणाचं जीवन, आपलं आपण ठरवून जगायचं आणि येणाऱ्या अडचणींना फेस करण्याचं सामर्थ्य आपल्या मनगटामध्ये असं आहे, तुमच्या शाळेने भरलेलंच आहे. पण एखादी जरी अडचण आली आपल्याला तरी सुद्धा आपण म्हणजे तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्या ठिकाणी संयम राखून पुढचं मार्गक्रमण कसं करता येईल हे सुद्धा शाळेने तुम्हाला दिलेलं आहे. आतापर्यंत काय झालं की शाळेबद्दल आपण बोललो, पण शाळा काय म्हणते तुम्ही जाताना, शाळेचं मनोगत काय, खरंच शाळेला काय वाटत असेल बरं. तुम्ही कोणी 10 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणी 4 वर्ष या अंगणात राहिलात, या ठिकाणी तिच्या सोबत अगदी बागडलात, खेळलात, तुमचा बराच वेळ, भरपूर वेळ शाळेमध्ये जात असतो. तर शाळेच्या अंगणाला आज काय वाटतंय ते आपण या ठिकाणी ऐकून घेऊयात. अरे अल्लडपणा, बालपण इथं माझ्या हृदयात सोडून निघालास. शाळा काय बोलते तुम्हाला? माझा आवाज ऐकू येतोय का? खरखर ऐकायला येत नाही ना? प्रतिसाद द्या मॅडमला, काय म्हणतात लक्ष द्या. अरे अल्लडपणा, बालपण इथं माझ्या हृदयात सोडून निघालास. शाळा बोलते तुम्हाला. ज्यांनी मनोगत व्यक्त केला त्या विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला. अरे अल्लडपणा, बालपण इथं माझ्या हृदयात सोडून निघालास. मला बी कौतुक वाटते, तू मोठा होशील, शिकशील, पर काळजी वाटते र, म्हणून हे 2 शब्द सांगते. शाळा काय म्हणते? तू मोठा होणार आहेस, शिकणार आहेस, एक चांगला माणूस घडणार आहेस. मला सुद्धा आनंद आहे, कौतुक आहे, अभिमान आहे, पण तरी सुद्धा मला तुझी काय वाटते? काळजी वाटते, म्हणून मी तुझ्या सोबत हे 2 शब्द बोलणार आहे. बाहेरच्या जगमगाटात इथले संस्कार शिदोरी आठव. बाहेरचं जे जग आहे त्या ठिकाणी आपली संस्काराची शाळेतली शिदोरी आपल्या सोबत असणारच आहे. बाहेरच्या जगमगाटात इथली संस्कार शिदोरी आठव. आकाशाला गवस निघाल पर मातीला बी नैनात साठव. आकाशाला तुम्ही खूप गवस निघाला, आकाशात उंच भरारी घ्या, तुमचं नाव लौकिक करा, पण आपल्या शाळेची जी नाळ जोडलेली आहे, मातीशी, या गावाशी जी नाळ जोडलेली आहे ती कायम असू द्या. असंख्य खुणावतील निसरड्या वाटा, असंख्य खुणावतील निसरड्या वाटा, उठतील मनातही वादळ आणि लाटा. गुरुजींनी उघडतवा, गुरुजींनी गिरवलेल्या सुविचारांचा साठा, सुविचारांचा साठा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचं मनोगत, तुमचं मन कुठेतरी खचायलंय,
तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल, या शाळेने जी तुम्हाला संस्कार शिदोरी दिलेली आहे, जे सुविचारांचं भांडवल दिलेलं आहे, विचारांचं भांडवल दिलेलं आहे, त्याच्यावरच तुम्हाला काय करावं लागेल, पुढचा मार्ग निवडावा लागेल. इतकंच सांगावंसं वाटतं तुम्ही जाताना, इतकंच सांगावंसं वाटतं तुम्ही जाताना, अंतःकरणात अभिमान पण पापणीत पाणीही साठतं, पापणीत पाणीही साठतं. शाळेचं जे आहे, शाळेविषयी शाळा जी तुम्हाला बोलायली आहे, शाळा जी सांगायली आहे, ते तुम्हाला कळण्यासाठी संवेदनशील मन असतं. आणि खरंच सर, मी इथं अभिमानानं सांगते की प्रत्येक मुलगा या ठिकाणी संवेदनशील आहे. खूप छान असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं शाळेविषयी आणि त्यांचे विचार ऐकून खरंच मी सुद्धा निशब्द झाले. मला म्हणजे खूप तुमच्या शाळेचा अभिमान वाटतो की खरंच 10वीची मुलं आणि इतके छान बोलताय. आज खरं पाहिलं तर इंग्लिश स्कूलची खूप अवस्था बिकट आहे. मी संस्थेवरच जॉब केलेला आहे. एकही मुलगा कोणी शाळेविषयी मनोगत व्यक्त करायला समोर येत नव्हता. पण आज या ठिकाणचं वातावरण बघून आणि मुलांची बोलण्याची इच्छा, धाडस आणि व्यक्त होण्याची जी त्यांची इच्छा आहे ती खरंच खूप ग्रेट आहे. सॅल्यूट तुम्हाला आणि शाळेला आणि सर्व शिक्षकांना. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं. माझ्या सुद्धा आठवणींना या ठिकाणी तजेला मिळाला. 10वीचा अख्खा निरोप समारंभ माझा सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आला. असंच मी समोर येऊन बोलले होते आणि जो विचार केला होता की मी कधी त्या क्षणी इंद्रजित भालेराव सरांच्या सोबत जे आम्ही फोटो काढले त्या क्षणी माझ्या मनात विचार चमकलेला होता की खरंच मी कुठं जाईल का, तर निरोप समारंभाला येणं हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. असे भरपूर दुसरे कार्यक्रम केलेले आहेत. ती इच्छा सुद्धा आज या ठिकाणी या शाळेने माझी पूर्ण करून दिली. खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. ताईसाठी आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.